ठेवला। राजा परीक्षितीला सगळा चित्रपट आठवला। आपण वनात गेलो, काय केलं आपण, काय दुष्कृत्य केलं आपण। कधीतरी मायबाप आपल्या हातून पाप घडणं गुन्हा नाही। सांगेन मी कथेचा भाव, कथा भरपूर ऐकल्या आपण, पण कथेचा भाव आपल्या समोर ठेवतो। आपल्या हातून पाप घडणं गुन्हा नाही, पण घडलेल्या पापाचं प्रायश्चित्त न वाटणं हा मात्र गुन्हा आहे। एखादी चूक कोणाच्या हातून घडत नाही। सुनो दिल खोल के, गलती 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 हर आदमी करता है। मुनिश्री तरुण सागर जी बोलते थे, गलतियां एक नहीं, दो नहीं, तीन नहीं, 10 नहीं, 100 नहीं, 500 नहीं, 1000 करो। गलतियां बहुत करो, लेकिन हमेशा याद रखना एक गलती कभी भी दोहराया मत करो, उसको आदमी कहा जाता है। चुका भरपूर करा, भरपूर चुका करा, पण एकदा केलेली चूक पुन्हा जो करत नाही त्यालाच माणूस म्हणतात। बाकीच्याला काय म्हणतात मला माहिती नाही, पण एकदा केलेली चूक जो पुन्हा करत नाही तो माणूस आहे। राजा परीक्षितीला प्रायश्चित्त वाटायला लागलं, दुःख वाटायला लागलं की जी चूक आपण केली, संतांच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला, अशी चूक कोणीही करू नये। मला माझ्या चुकीचं प्रायश्चित्त मिळालं पाहिजे, मी केलेल्या पापाचं फळ मला मिळालं पाहिजे। आणि राजे साहेबाच्या कानावर एक सेवक सांगत आला, राजाजी शमीक ऋषि के पुत्र ने आपको श्राप दिया है, आगे आए हुए 7 दिनों में आपकी मृत्यु निश्चित है, तक्षक की दंश से आप मरने वाले हो। असं ऐकलं आणि राजाने सगळ्या राज्य कारभारावर पाणी टाकलं, सगळं सोडलं आणि सगळं सोडून राजा परीक्षिती बाहेर पडले। का कळलं होतं, काय कळलं होतं आजी, काय कळलं परीक्षितीला? परीक्षितीला काय कळलं? परीक्षितीला कळालं की येणाऱ्या 7 दिवसात आपला मृत्यू आहे। मी सांगेन तुम्हाला, राजा परीक्षिती 7 दिवस जगणार आणि 7व्या दिवशी संपणार। आणि आपण, व्हाट इज द रूल फॉर अस, आपके लिए क्या नियम है, हमारे लिए क्या नियम है। आपल्यासाठी सुद्धा 7च दिवस। कसे काय काउंट करा, सोमवार नंतर मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार, किती दिवस झाले? 7। तुमच्या गावातली म्हातारी नाही मरणार कोणी इथली, पण मेली तर कोणत्या वारी जाते? ते म्हणले बिस्तरवारी। 8वा वार आहे का हो तुमच्याकडे? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार सोडून दुसरा कोणता वार आहे का? नाही, सगळे 7च्या 7 दिवस तेच आहेत। परीक्षिती 7 दिवसात जाणार, आपण सुद्धा 7च दिवसात जाणार। मी कथा सांगत होतो तिकडे आमच्या भागामध्ये, आणि कथा ऐकता ऐकता एक म्हातारी हसली माझ्याकडे बघून, बरं का, तुम्ही नाही आजी, एक आजी हसल्या माझ्याकडे बघून। हसल्याबरोबर मी विचारलं, कस काय हसल्या हो, कस काय हसल्या? दीपक महाराज कस काय माझ्याकडे बघून हसले? मी म्हणलं आजी, कथा झाल्यावर मी त्यांना विचारलं, म्हणलं आजी तुम्ही कथा सांगताना मी म्हणत होतो की 7 दिवसात सगळे मरणार, 7 दिवसात सगळे मरणार, 7 दिवसात सगळे मरणार, आणि तुम्ही हसत होता। ते म्हणले महाराज त्याचं असं आहे ना, मी नाही त्या धामणगावची, मी शेजारच्या गावांची आहे, म्हणून मी हसले। हे धामणगावातले मरणात का म्हणले 7 दिवसात, मला काय करायचे 7 दिवसात मरणात का, पण मी काय 7 दिवसात मरायचे नाही, मी आपल्या दुसऱ्या गावची आहे। मला सांगायचं हे आहे, परीक्षितीला 7 दिवसाचा शाप मिळाला, आपण सुद्धा 7च दिवसात जाणार आहेत। 7व्या दिवसाशिवाय 8व्या दिवसाशिवाय आपणही या जगामध्ये थांबणार नाही। आपल्यालाही जाण्याचा दिवस तोच आहे ज्याचं मरण जवळ आलं। ज्या प्रत्येकाच्या जवळ मरण आलं, मरण जवळ आलेल्या व्यक्तीने काय करायला पाहिजे? राजा परीक्षिती घर दार प्रपंच सगळं सोडतो आणि सगळं सोडून राजा परीक्षिती निघतो। निघालेला परीक्षिती
आपल्या प्रपंचावर संसाराच्या नावे घालून या शून्य शून्य ठेवलं घरावर आणि निघाला, शोधात निघाला. काय शोध घ्यायचा? मेरी जिंदगी अब खत्म होने वाली है, आगे के 7 दिन मेरे लिए बहुत है, मैं 7 दिन में जाने वाला हूँ, लेकिन कौन है ऐसा जो इन 7 दिनों में मुझे मुक्ति की राह तक पहुँचाएगा? कोण आहे असा की जो मला मुक्तीच्या वाटेवर घेऊन जाईल? 7 दिवसात माझं मरण आहे, पण 7 दिवसांमध्ये मी मरत असताना माझा उद्धार होईल का? या 7 दिवसामध्ये मी या ऐल तीरावरून पैल तीरावर जाईल का? उद्धार पावेला काय कृपा करील नारायण, ऐसू तुम्ही सांगा संतना, करा समाधान चित्त माझे. चिंता लागली मनामध्ये, काय मी उद्धार पावेन, काय हे कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. हुरहुर लागली पाहिजे मनामध्ये की माझा उद्धार होईल का? परीक्षिताला आपल्या उद्धाराची आस निर्माण झाली. भेटणाऱ्या प्रत्येक संत महात्म्याला परीक्षित तेच विचारतो, महाराज जी क्या मैं उद्धर जाऊंगा? माझा उद्धार होईल का महाराज? माझ्या जीवनामध्ये परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होईल का? मला शाप मिळाला, 7व्या दिवशी तक्षक दंश होईल आणि मी मरून जाईल, पण या 7 दिवसाच्या आत मला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. भेटणाऱ्या प्रत्येकाला परीक्षित विचारतो आणि भेटलेले सगळे संत महात्मे मात्र म्हणतात, आम्ही तुला 7 दिवसात मुक्तीपर्यंत घेऊन जाऊ शकत नाही, कारण देव तेवढा सोपा आहे का 7च दिवसात मिळायला? मुक्ती तेवढी सोपी आहे का की ती 7 दिवसात मिळेल? जन्म जन्म मुनी जतन कराही, जन्म जन्म मुनी जतन कराही, अंतकाल राम कही आवत नाही, अंतराम कही आवत नाही. शेवटच्या समयाला प्रभूचं दर्शन होणं सोपी गोष्ट आहे. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेबरम यप्रयाति सत्यजन देहम सयाति परमांगतिम. शेवटच्या समयाला आयुष्यभर संसार केला आणि आयुष्यभर संसार केल्यानंतर शेवटच्या समयाला देव आठवत असतो का? एक म्हातारं बरं का, एक म्हातारं 98 वर्ष जगलं. किती? 98 वर्ष वय झालं बरंच, मुलं चांगली होती. 98 वर्षाचे बाबा आणि मुलं परमार्थिक होती, भजन पूजन करायची. 98 वर्ष जगलेल्या बाबाने मात्र भरपूर चांगला संसार केला. बरं किती संसार केला? खूप. जोडोनी धन न घाली माती, सारखं एक 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 रुपया कमावत राहिला. त्रास व्हायला लागला बोलायला. सकाळची वेळ होती, सकाळी सकाळी घरी सांभाळलेली म्हैस व्याली होती. तिनं रेडकाला जन्म दिला होता. रेडकू बांधलेलं होतं. रेडकू तिथं बांधलेलं असताना सुनबाईनं सकाळी सकाळी एक नवीन किरसुनी विकणारा मनुष्य आला होता. त्याच्याकडून किरसुनी म्हणजे झाडू, नवा झाडू विकत घेतला होता. नेमका तिथं जवळ टाकला होता. रेडकू पण तिथंच बांधलेलं होतं. हलगट म्हणता का हाल्या, हाल्या तिथंच बांधलेला होता. आणि हाल्या किरसुनीकडं पाहत होता, किरसुनी हाल्याकडं पाहत होती आणि म्हातारं हाल्याकडं पाहत होतं. 10 वाजले.
त्या हल्यानं जरा दोरी थोडी सैल केली, ओढू 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 केरसुनीपर्यंत पोचलं. त्या झाडूपर्यंत पोचलं आणि ते झाडू लागलं चघळायला. झाडू कसला होता? नवीन होता, सकाळी सकाळीच घेतलेला होता. नवीन झाडू ते चघळायला लागलं, चाटायला लागलं, चाबलायला लागलं. म्हातारं बोलता येईना, म्हणायला लागला वा के असो. म्हातारं 98 वालं म्हणायला लागलं. पोरांना समजना काय करावं. मोठं पोरग नेमकं देवाच्या पाया पडून आलं. बापाचं ऐकलं वा के असं ऐकल्याबरोबर त्याला वाटलं आता बाबाचं काही खरं नाही. बाबा जाणार, पण बाबाला जाताना काय म्हणायचंय? वा म्हणजे वासुदेव म्हणायचे आणि के म्हणजे केशव म्हणायचंय. जाताना का होईना अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. आपल्या वडिलाच्या मुखामध्ये जाताना का होईना देवाचं नाव येतंय. आनंद वाटला, पण म्हणता येईना वा के म्हातारं म्हणू लागलं. यानं पटकन शेजारच्या गावी गेला. शेजारच्या वैद्याला गाडीवर टाकलं, घेऊन आला. वैद्यानं चाटण साठवलं. चाटण साठवण्याने जरा चांगला परिणाम झाला आणि बोलायला येऊ लागलं. बाबा म्हणा आता वासुदेव केशव, वासुदेव केशव. म्हातारं इतकं बिलंदर म्हातारं म्हणलं थोबाड्यांनो, मी मेलो ना ही इस्टेट जायदाद काही ठेवणार नाहीत, सगळी फुकून देणार. माझ्या डोळ्यात देखत त्या डॉक्टरला 200 रुपये दिले. वासुदेव केशव, कशाचं वासुदेवन कशाचं केशव म्हणला? ते वा म्हणजे वासरू आणि के म्हणजे केरसुनी. ते वासरू केरसुनी खातय, लांब बांधा त्याला. काय आहे? कितीही बारकाईने संसार केला मायबाप, शेवटच्या समयाला भगवान आठवेल. आयुष्यभर तुम्ही जे कराल तेच आठवल्याशिवाय राहणार नाही. आज राजा परीक्षितीच्या मनातल्या भावना आहेत. कोण माझा उद्धार करील? कोण मला घेऊन चलेल पहिलं तिलावर? कोण मला परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करून देईल? मायबाप, आयुष्यामध्ये जोपर्यंत सद्गुरु तत्वाची प्राप्ती होत नाही आणि जोपर्यंत सद्गुरु आपल्याला भेटत नाहीत, ज्या ठिकाणी कदंबाचं मोठं झाड आहे, आजही झाड ज्या ठिकाणी भगवान शुकदेवांनी शुक्ताल या ठिकाणी राजा परीक्षिताला श्रीमद भागवताचं रसपान केलं, त्या ठिकाणी त्या कदंब वृक्षाखाली हजारो बसलेल्या ऋषी मुनी महंतांमध्ये आणि परीक्षितीच्या तिथे माझ्या भगवान शुकदेवांचं आगमन झालं. आणि जसे भगवान शुकदेव आले, सगळ्यांनी माझ्या शुकदेवांचा जय जयकार केला. बोलिए शुकदेव भगवान की जय. गुरुदेव दरबारामध्ये आले, स्थानापन्न झाले आणि सद्गुरुदेवांचा सगळ्यांनी जय जयकार केला. हरि की कथा सुनाने वाले, प्रभु दर्श कराने वाले, हरि की कथा सुनाने वाले, प्रभु दर्श कराने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हरि दर्श कराने वाले, ओ कथा सुनाने वाले, हरि दर्श कराने वाले, ओ कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हम भूल रहे थे मन में, पल खो बैठे थे तन में. भूल रहे थे मन में, पल खो बैठे थे तन में. प्रभु राह बताने वाले, यह राज बताने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हरि की कथा सुनाने वाले, दर्श कराने वाले, हरि की कथा सुनाने वाले, प्रभु दर्श कराने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको
भगवान की जय, शुकदेव भगवान की जय। भगवान शुकदेवांचं त्या धर्मसभेमध्ये झालेलं आगमन, परीक्षित राजाचा प्रश्न, महाराज जिसको 7 दिन में मृत्यु आने वाली है उस मरण प्रसव आदमी को क्या करना चाहिए। ज्याचा मृत्यू समोर आहे आणि समोर मृत्यू दिसत असताना पहा, मृत्यू ओळखण्याची काही लक्षणं आहेत। श्रीमद भागवताच्या 2य स्कंदामध्ये तुम्ही झोपलेले आहात, झोपलेले असताना तुम्हाला असं स्वप्न पडलं की तुम्ही चिखलात पडलेले आहात, चिखलात आहेत, खूप वेळ चिखलातच तुम्ही पडले। असं काय पडलं? स्वप्न पडलं। स्वप्नात जर तुम्ही चिखलात पडलेले आहात तर लक्षात ठेवायचं, आपल्याला येत्या 9 ते 10 महिन्यात आपला कार्यक्रम होणार आहे। जर चिखलात पडल्याचं स्वप्न पडलं तर किती महिन्यात? 9 ते 10 महिन्यांमध्ये आपलं रामनाम सत्य होणार आहे, हे लक्षात ठेवायचं। डॉक्टर कोणीही तुम्हाला तुमचा मृत्यू कधी आहे सांगू नाही शकणार। इन द ॲडव्हान्स एज, या प्रगतशील विज्ञानवादी जगामध्ये 2 गोष्टी सगळं काही करील विज्ञान, सगळं काही शोध लावून देईल विज्ञान, पण 2 गोष्टी विज्ञानाच्या बापाला जमलेल्या नाहीत आणि जमणारही नाहीत। त्यातली पहिली गोष्ट आहे, कुणी जर दवाखान्यामध्ये ॲडमिट असेल आणि डॉक्टरांनी सांगितलं की यांचं रक्त कमी झालंय, यांना रक्ताची गरज आहे। आय विल आस्क यू, मी तुम्हाला प्रश्न विचारील, कॅन यू क्रिएट द ब्लड? डॉक्टर सगळ्यांना वाचवतात, मग तेच डॉक्टर रक्त का नाहीत निर्माण करू शकत? एका जीवाला वाचवण्यासाठी दुसऱ्या जीवाचंच रक्त घ्यावं लागतं। विज्ञानानं हेलिकॉप्टर शोधलं, विज्ञानाने विमान शोधलं, विज्ञानाने इलेक्ट्रिकचा शोध लावला, विज्ञानाने सगळे शोध लावले, पण मायबाप दुसरं रक्त तयार करण्याचं सामर्थ्य विज्ञानात नाही। आणि दुसरा मुद्दा, आपला मृत्यू कधी आहे हे विज्ञान कधी सांगू शकत नाही, ते माझं भागवत सांगतं। स्वप्न पडलं, चिखलात पडल्याचं, 10 महिन्यामध्ये आपला मृत्यू। दुसरं लक्षण, जर का आपल्याला स्वप्न पडलं की आपली गावातल्या लोकांनी गाढवावर बसून वरात काढली, तर समजायचं आपल्या 6 महिन्यात येणाऱ्या आपला कार्यक्रम ठरलेला आहे। 6 महिन्यात आपण जाणार म्हणजे जाणार। पुढे चला, जर का आपल्याला असं स्वप्न पडलं, तुम्ही बसलेले ना सगळे, आणि बसलेले असताना प्रत्येकाने, आता स्वप्नातलं सोडलं, 2 स्वप्न सांगितली, 2 लक्षणं झाली, तिसरं लक्षण, सगळ्यांनी आपल्या नाकाचा शेंडा बघा, दिसतो का? दिसतो का? किती नाक लांब असलं तरी, बरं का, काय असतात ना काही माणसं नाकाची, काही नकटी, आमच्या नाही यांचं माऊली महाराजाचं लई नाक आहे नाही का, हो, काही नकटी असतात, काही नाकाची असतात, पण नकट असलं तरी आणि नाक भरपूर असलं तरी या 2 डोळ्यांनी नाक दिसत नाही, नाकाचा शेंडा दिसत नाही। जर दिसला तर समजायचं येणाऱ्या 15 दिवसात आपला कार्यक्रम आहे। आणि शेवटचं लक्षण, चौथं, आपण जेव्हा बसलो ना, आता प्रयोग करू नका, कथा झाल्यावर करा, 2 या कानांमध्ये बोट जर आतमध्ये अशी टाकली, बाहेरचं ऐकणं बंद केलं, तर आपल्या आतमधून एक नाद ऐकायला येतो। त्या नादाचं नाव आहे अनाहत नाद। ऊर्ध्वमुखी आळविला सोहम शब्दाचा नाद। आतून जो आवाज येतो ना, आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये एक नाद आहे, त्या नादाचं नाव आहे अनाहत नाद। तुम्ही पडल्या चेक केलं आणि जर का तुम्हाला अनाहत नाद ऐकायला आला नाही तर आपला कार्यक्रम फक्त 7 दिवसावर आला। 7 दिवसात आपण या जगाचा निरोप
घेणार. राजा परीक्षिताने भगवान शुकदेवांना विचारलं का ज्याचा 7 दिवसात मृत्यू जवळ आला त्याने काय करायला पाहिजे. महाराज म्हणाले, राजा अरे तुझ्या जवळ 7 दिवस आहेत म्हणजे खूप वेळ आहे. एक राजा त्याला फक्त 1 तास उरला होता. 1 तास उरला खटवांगरायासी. 1 तास उरला खटवांगरायासी. 1 तास उरला खटवांगरायासी. 1 तास उरला खटवांगरायासी. भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. 1 तास उरला खटवांगरायासी. 1 तास उरला खटवांगरायासी. 1 तास उरला खटवांगरायासी. 1 तास उरला खटवांगरायासी. जय हो. 1 तास उरला खटवांगरायाशी. भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. अरे तुझ्या जवळ 7 दिवसांचा वेळ आहे. गोड प्रमाण दिलं आमच्या निळकंठ महाराजाने. तुझ्याकडं खूप वेळ आहे. एक राजा खटवांग नावाचा त्याच्याकडे फक्त 1 तास शिल्लक राहिला होता. पण त्या 1 तासामध्ये त्याने परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करून घेतली. सांगू तुम्हाला चांगला डॉक्टर कोण असतो. चांगला डॉक्टर कोण असतो. चांगला डॉक्टर तो असतो जो पेशंटला धीर देतो, जो पेशंटला आधार देतो. याओ भाऊ काय झालं तुम्हाला. अहो 7 दिवस झालं जेवणच नाही. या इकडं काही नाही झालेलं तुम्हाला. जेव्हा डॉक्टर असे म्हणतात ना काही नाही झालेलं तुम्हाला, उग हे असे उग तसे ह्या 4 गोळ्या घ्या 2 दिवसात सगळं ओके. कॉन्फिडन्स बिल्डअप होतो. काहीच होत नाही मग माणसाला. जर का वैद्य आपल्याला आधार देत असेल ना तर माणूस सावरतो. दुसरी गोष्ट सांगू, वाईट काळ येऊन गेला 2019-20चा. सगळ्यांनी सगळ्यांना घाबरवून टाकलं. डॉक्टरांनी पेशंटला, पेशंटनी दुसऱ्या पेशंटला, मीडियाने सगळ्या जगाला. सगळे भिवून गेलो होतो आम्ही. खरं सांगा बरं, माणसं कोरोनाने मेली का कोरोनाच्या भीतीने मेली. माणसं कशाने मेली जास्त. काही कोरोनाने मेली असतील, मी अमान्य करत नाही, पण जितकी कोरोनाने मेली ना त्यापेक्षा जास्त कोरोनाच्या भीतीने गेली. त्याला मल्टी ऑर्गन फेल्युअर म्हणतात वैद्यकीय शास्त्रामध्ये. भीतीने मल्टी ऑर्गन फेल्युअर झालं आणि अटॅक आले. अटॅक मध्ये माणसं गेली. मायबाप सद्गुरू भेटावेत आणि सद्गुरूंनी जेव्हा शिष्याला आपल्या अत्यंत हिताचा उपदेश करावा. अरे बाबा तुझ्याकडे असलेले 7 दिवस हे तुझ्यासाठी खूप आहेत. मायबाप आपल्या जीवनामध्ये सद्गुरु तत्वाची अत्यंत गरज आहे. ज्याच्या ज्याच्या आयुष्यामध्ये सद्गुरु प्राप्त झाले, जग जग आपको गुरु मिलेंगे लेकिन सद्गुरु नहीं मिलते. जाग्या जाग्यावर तुम्हाला गुरु भरपूर भेटतील, परंतु सद्गुरु एकच असतात, जे निरपेक्ष असतात, जे आपल्या शिष्याचं खऱ्या अर्थाने कल्याण चिंतणारे असतात. त्यांना सद्गुरु म्हणतात. एक शिष्याने सद्गुरु कसे